तांदळाचं पीठ तयार झालं. आता आपल्याला अनारसा कसा करायचा हे मी सांगते तुम्हाला. हा गोळा हातावर घ्यायचा, याला गोल गोल करायचा. गोल गोल केल्यानंतर तो ही खतखत आहे, ही खतखताची टाकायची आणि खतखताची टाकली की त्याला असं थापायचा. असा थापल्यानंतर हे जे बोट आहे ह्या बोटांनी याच्यावर पंचगौरी निघतात. झाला अनारसा तयार. पण आता ते दूध लावलं होतं ना, त्या दुधाचे आता हे मी अनारसाचा आकार म्हणून हे गोळे तयार करून घेतलेले. आता इकडे कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे, ते तूप गरम होईल. मी आता हा अनारसा करते. तूप गरम होऊन राहिलेला आहे. हा अनारसा असा बोटांनी थापला की याच्यावर पंचगौरी उलटतात. अनारसा खतखतांग वर आलं पाहिजे आणि हे तोपडांग कढईत खाली गेलं पाहिजे. ते आता मी हा कढईत टाकते आहे. अनारसा हा कढईत टाकते आहे. आता झाऱ्याने ह्या अनारशावर असं तूप घालावंच लागतं. तूप घातल्याशिवाय झार होत नाही तर अनारसा पगळेल. बदामी रंगाचा झाला की त्याला काढून घ्यायचा. आता हा अनारसा विरघळलेला आहे. यामध्ये काय चूक केली होती, पुढच्या अनारशाला कशी दुरुस्त करून तळलेला ते आपण पहा. हे बघा, मी आता अनारसा टाकला आहे. त्याला फार मदत हात लागते. मस्त छान अगदी सुरेख रंग आलेला आहे. तर अगदी छोटीशी चूक असते ज्यामुळे अनारसा आपल्याला व्यवस्थित करता येत नाही. तेलामध्ये किंवा तुपात सोडल्यानंतर विरघळतो. तर 80 वर्षाच्या आजीने सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. तुमचा अनारसा अजिबात फसणार नाही, मस्त हसणार.